जर तुम्ही स्विगीवरनं ऑर्डर करत असाल तर ही व्हिडिओ अजिबात बघू नका. पण माझ्याबरोबर असं इन्सिडेंट झालंय ना की त्याच्यानंतर मी स्विगीवरनं काही मागवायच्या आधी 10 वेळा विचार करीन. स्विगीवरनं मी मॅकडॉनल्ड्समधून मॅक महाराजा मागवलेला आणि तो माझ्या घरी मॅकडॉनल्ड्समधनं एक 30-35 मिनिट्समध्ये येणं मला अपेक्षित होतं. तर म्हणून जस्ट माझ्या भावानी CCTV चेक केला की हा का थांबला एवढा वेळ. तर तो खाली बर्गर गोळा करत होता खालून आणि मग आम्ही परत रिपीट केला तो व्हिडिओ. तो माणूस अजूनही घरी आला नव्हता. तर तो आला आतमध्ये, तो आला त्याच्यानंतर त्याच्या हातातून ती पिशवी पडली. त्या पिशवीमधनं फ्रेंच फ्राईज बर्गर सगळं वेगळं वेगळं पडलं आणि बॉक्समधून बाहेर पडलं. त्या माणसानी तो बर्गर ते फ्रेंच फ्राईज हाताने गोळा करून त्या पॉकेटमध्ये भरले परत आणि अक्षरशः पुसून. मी जी व्हिडिओ आता तुम्हाला इथे दाखवते त्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघू शकताय ती परत त्यांनी भरलं त्याच्यामध्ये सगळं अक्षरशः आणि त्यांनी मला ते घरी आणून दिलं. हे खोटं तो माणूस बोलला. त्यांनी जमिनीवरचं सगळं गोळा करून घरी आणलं आणि ते जर कोणी लहान मुलांनी किंवा कोणी म्हणजे जस्ट इमॅजिन मी जरी खाल्लं असतं तर त्याचं फूड पॉयझन झालं असतं, काही पोटात गडबड झाली असती किंवा किती घाण लेवलचं म्हणजे मी विचारही करू शकत नाही. मी नंतर मला इतकी किळस आली त्या गोष्टीची की मी विचारही नाही करू शकत. तर मी कंप्लेंट टाकली, त्याच्यावरती फोटोज टाकले, सगळं टाकलं. तर त्यांचा एक फोन आला जस्ट फॉर फॉर्मॅलिटी की काय झालंय, तू डॅमेज होतं फूड असं होतं. म्हटलं डॅमेज नव्हतं मॅडम, खाली पडलेलं त्यांनी आम्हाला आणून दिलं. त्यांनी एवढं जरी सांगितलं असतं ना की माझ्याकडून हे खाली पडलं, तुम्ही रिटर्नचे हे करा किंवा हे खाली पडलेलं आहे हे मी तुम्हाला देऊ नाही शकत. तू जेन्युअनली जर त्यांनी मला सांगितलं असतं ना तर मला काही नसतं वाटलं. पण त्यांनी गोळा केलं, पुसलं ते आणि काही असो. माझ्या मनात हा पण एक विचार आला की तो घाबरला असणार. असू देत, पण हे असं दुसऱ्याच्या हेल्थ बरोबर खेळणं कितपत बरोबर आहे जे हे माझ्या डोक्याच्या पलीकडे आहे. म्हणजे मी जस्ट अवेअर करते तुम्हाला की असंही घडतंय असेल किंवा पॅकेजिंग फुटलेलं असेल तर प्लीज डोंट ॲक्सेप्ट इट. हे असं काहीतरी घडलेलं असू शकतं. म्हणजे हे खूप भयानक आहे आणि हे पोहोचलं पाहिजे सगळ्यांपर्यंत असं मला वाटलं म्हणून मी ही व्हिडिओ बनवते आहे. जितकं होऊ शकेल इतकं लोकांपर्यंत हा पोचवा हीच माझी इच्छा आहे. तर प्लीज टेक केअर, बी सेफ, टाटा, बाय बाय.